नमस्कार. सर्वात पहिल्यांदा स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. पुढल्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन हा तुम्हाला अपेक्षित असलेल्या वर्दीमध्ये सेलिब्रेट करावा हीच माझी प्रभूचरणी प्रार्थना. मित्रांनो, स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर आजपर्यंत हा जो प्रवास आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा तो आपण या सत्रामध्ये आज जाणून घेणार आहोत. स्वातंत्र्य दिन आहे आणि नक्कीच तुम्हाला या माध्यमातून काहीतरी बेस्ट कॉन्टेंट द्यायचं हे आमचं काम आहे. पण तत्पूर्वी आज संध्याकाळी 6 वाजता मी आपल्याच YouTube चॅनलवरती 6 ते 10 अशी एक खूप चांगली वायटी सिरीज घेतो आहे. त्याला पण तुम्ही सगळ्यांनी येऊन बसावं असं मी तुम्हाला नक्की सांगेन. चला आपला प्रवास सुरू करूया. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतानं आता ठरवलं की आपल्या अर्थव्यवस्थेला सोशलिस्ट इकॉनॉमीकडे घेऊन जाऊया. त्याला सगळ्यात महत्त्वाचे जबाबदार व्यक्ती आहेत ते म्हणजे नेहरूजी. त्यांना सोशलिझम आवडत होतं आणि त्या आवडीमुळं आपण सोशलिझमकडे वळालो. तर 15 मार्च 1950 ला प्लॅनिंग कमिशनचा जन्म झाला. ही भारताच्या अर्थव्यवस्थेमधली सगळ्यात महत्त्वाची कडी आहे. तिला सगळ्या गोष्टी या लाईनीत जोडतात येतात. या नंतरचं दुसरं महत्त्वाचं पाऊल होतं ते म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा जन्म. त्यात आता असं ठरलं की हेराल्ड आणि डोमर यांच्या मॉडेल प्रमाणे आपण पुढे वन सेक्टर वरती फोकस करायचा, ज्यात आता शेती आपलं प्रमुख लक्ष असेल. जवाहरलाल नेहरू अध्यक्ष. ठरलं 2069 कोटी रुपये खर्च करायचा, 2.1% GDP ग्रोथ रेट गाठायचा. तो 3.5-3.6 पर्यंत आपण गाठलेला होता. या काळातच पुढे आपल्याला 1951-52 ला पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या होत्या. त्यात सुकुमार सेन हे पहिले निवडणूक आयुक्त होते. रिसेंटली यावरती एका सरळ सेवेमध्ये प्रश्न होता की पहिले निवडणूक आयुक्त कोण, तर ते नाव सुकुमार सेन आहे. नीट लक्षात ठेवा. काँग्रेस सत्तेत आलं, नेहरूजी भारताचे पंतप्रधान बनले. आता याच वेळेला एक महत्वाची बॉडी जन्माला आली, तिचं नाव NDC. बघा, हे प्लॅनिंग कमिशन वरती केंद्रात बसायचं. यांना ग्राउंड रियालिटी काहीच माहिती नव्हती. समजा यांनी दिल्लीत बसून सांगितलं नाशिकला एक डॅम उभारा. अरे गरज नाही ना, नाशिकला ऑलरेडी एक डॅम आहे, गंगापूर. गरज नाहीये. मग एक काम करा, नाशिकची पाण्याची गरज पूर्ण होतीये ना, मग पुढे जाऊन एखादा चांगला डॅम बांधा जो गोदावरीमुळं मराठवाड्याला पाणी देईल. हे कोण सांगू शकेल? राज्य सांगू शकेल. मग राज्यांचं प्रतिनिधित्व ज्याच्यात आहे अशा NDC ला जन्म मिळाला. त्याच्या जन्माची तारीख नीट लक्षात ठेवा, 6 ऑगस्ट 1952. आपण जी परीक्षा देतोय MPSC तिला ना या तारखा लय आवडतात, त्यामुळे या तारखा आपल्यासाठी सर्व महत्वाच्या. पहिल्या पंचवार्षिक योजनेत हिंदुस्थान अँटीबायोटिकचा जन्म झाला. मित्रांनो, यासाठी युनिसेफ, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड आणि WHO ची भूमिका महत्वाची. आपल्या खिशात पैसे नव्हते, आपण यांच्याकडनं आर्थिक मदत घेतली आणि आपण आपल्याकडे स्वस्त औषध बनवण्यासाठीचा हा कारखाना उभा केला. एक छोटासा होमवर्क, जर तुम्ही माझं लेक्चर आता बघत असाल तर मित्रांनो, याच्यात पहिलं जे ड्रग तयार झालं, औषध तयार झालं ते कोणतं, जरा प्लीज कमेंटमध्ये टाकाल. माहिती नसेल व्हिडिओ लगेच पॉज करा, गुगल करा आणि कमेंट करा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघतोय. मग असं हिंदुस्थान अँटीबायोटिक जन्माला आलं. आत्ताचं पिंपरी चिंचवड, त्यावेळेचं फक्त पुणे. याच काळात स्टेट बँक ऑफ इंडियाची रचना झाली. आधी ती इम्पिरियल बँक ऑफ इंडिया होती. आता 1 जुलै 1955 ला ही स्टेट बँक ऑफ इंडिया झाली. एक गोरवाला नावाच्या समितीच्या शिफारसीनं ती जन्माला आलेली होती. आता एक छोटासा होमवर्क इथेच सुद्धा तुम्हाला, की गोरवाला कमिटीचं खरं नाव काय होतं, जर प्लीज सापडवून काढा. बेसिकली कोऑपरेटिव्ह, सहकाराच्या रिलेशन मध्ये गोरवाला जन्माला आलेले होते. या पहिल्या पंचवार्षिक योजनेत आज देखील ऍग्रिकल्चरला सर्वात महत्वाचे ठरतील असे प्रकल्प उभे राहिले. दामोदर, भाकरा नांगल, कोसी, हिराकुंड हे त्यातले सर्वात महत्वाचे प्रकल्प. कारखाने, सेंद्रीला खत कारखाना उभा राहिला. चित्तरंजनला रेल्वे इंजिन, पेरांबूरला रेल्वेचा डबा. चित्तरंजनला इंजिन, पेरांबूरला डबा. हे पेरांबूर पुढे महत्वाचं आहे भारताच्या इतिहासामध्ये.
राजीव गांधीजींच्या कॉन्टेक्स्टमध्ये. पुढे जाऊया. नेक्स्ट, HMT बँगलोरला उभं राहिलं. नेक्स्ट, दुसरी पंचवार्षिक योजना आली. पहिली पंचवार्षिक योजना यशस्वी ठरली, पण त्यात मेजर गडबड ही होती की आपण ॲग्रिकल्चर सेक्टरकडे लक्ष दिलेलं होतं. आता जेव्हा आपण ॲग्रिकल्चर सेक्टरकडे लक्ष देतो तेव्हा त्यातनं रोजगाराची निर्मिती होत नाही. मग रोजगाराची निर्मिती व्हावी यासाठी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिकीकरण करायचं, इंडस्ट्रियलायझेशनकडे वळायचं असं ठरलं. आणि या योजनेत आपण बिग पुश नावाचं PC मालनोबिस साहेबांचं मॉडेल वापरलेलं होतं. याच काळात औद्योगिक धोरणाचा पाया रचला गेला आणि आता भारत हा समाजवादी अर्थव्यवस्थेकडे वळाला. याच्या आधी जो आपला समाजवाद होता तो लोकशाही होता. मात्र आता कुठेतरी तो नेहरू समाजवादाकडे भारत जाताना दिसला, कारण एका अंगाने काही चाललेलंच नव्हतं की हे करायचंय. दर वेळेला अँगल्स चेंज होते. नेहरूजींनी शेवटी सगळ्या गोष्टी हातात घेतल्या, म्हटलं की नाही आता हम करायचो कायदा. नेक्स्ट, याच काळात भारतात पंचायती राज इन्स्टिट्यूशनचा जन्म आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेत 2 योजना आल्या, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, नॅशनल एक्सटेन्शन स्कीम. हे फेल गेले. का फेल गेले हे जाणून घेण्यासाठी गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बलवंत राय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती आली. तिनं सांगितलं की स्कीमा आणतायत तुम्ही, पण ते इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी काहीच नाहीये ना. मग आता ग्रामपंचायत, त्याच्यावरती पंचायत समिती आणि वरती त्याच्या जिल्हा परिषद उभी करा आणि मग स्कीमा राबवा. मग त्या स्कीमा व्यवस्थित चालतील. ठीक आहे. नेक्स्ट, या काळात अणुऊर्जा आयोगाचा जन्म झाला. डॉक्टर होमी भाभा. मी नेहमी सजेस्ट करत असतो की जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रॉकेट बॉयज 1, रॉकेट बॉयज 2, सीझन 1, सीझन 2 बघून टाका. मी म्हणेल की परीक्षा इतकाच ते महत्वाचं आहे, खरंच महत्वाचं आहे ते. भारतातली मिसाईल सिस्टम, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आणि स्पेस यांचा जन्म कसा झाला, त्यासाठीचे महत्वाचे व्यक्ती कसे, हे तुम्हाला त्यातनं खूप छान शिकायला मिळेल. नांदगल खत कारखाना आला, पुढे त्याला नॅशनल फर्टिलायझरकडे देण्यात आलं. राऊरकेलामध्ये सोना नावाचं खत बनवण्यात आलं. पहिलं IIT जन्माला आलं 1956ला. छोटासा होमवर्क लगेच पॉज करून सापडवून काढा की आत्ताच्या घडीला भारतातल्या टोटल IITsची संख्या किती. काढा. पहिलं IIT खरगपूरला जन्माला आलं. पुढे LICचा जन्म झाला, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ठीक आहे. नेक्स्ट, याच काळात भारतातल्या पहिल्या लिंग्विस्टिक स्टेटचा जन्म आहे, आंध्र प्रदेश. त्यातनं 29वा आणि आता 28वं राज्य ते म्हणजे तेलंगणा जन्माला आलेलं आहे 2014ला. यानंतर मग महाराष्ट्र आणि गुजरातचा जन्म आहे. यानंतर 3rd 5 year प्लॅन येते. पहिली पंचवार्षिक योजना सक्सेसफुल ठरली, दुसरी पंचवार्षिक योजना मात्र दणदणीत डुबली. मग आता ठरलं की नाही, गडबड होतीये ना, तर मग आता परत पहिल्यापासून सिस्टम्स वरती काम करायचं. मग ठरलं की ऍग्रिकल्चर वरती पण भर देऊया आणि इंडस्ट्रीज वरती पण भर देऊया. तर अशा दोन्ही गोष्टींवरती भर देण्यासाठी तिसरी पंचवार्षिक योजना आली. मात्र 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 दुबळी फॉरेन पॉलिसी, चायना बरोबरचं धोरण. इंग्रज डोकेबाज लोक होती, खूप डोकेबाज. त्यांनी काय केलं, भारतावर आक्रमण होऊ नये म्हणून इथं तिबेट आणि इथं अफगाणिस्तान असे 2 बफर राष्ट्र तयार केले. सो दॅट इकडनं चायना आणि इकडनं रशियाचं आक्रमण होऊ नये. मात्र दुबळी फॉरेन पॉलिसी, आपण चायना म्हटलं तिबेट आमचं आहे, आपण घेऊ दिलं त्यांना. दलाई लामा भारतात आले, आपण त्यांना राजाश्रय दिला. हिंदी चीनी भाई भाई, हिंदी चीनी भाई भाई या चक्करमध्ये आपल्याला वाटायचं की चायना कधीच हिमालय क्रॉस करणार नाही. चायनाने हिमालय क्रॉस केला आणि चायना आला भारतात. 1962ची चायना वॉर. मेनन त्यावेळेला डिफेन्स मिनिस्टर होते. वाईट परिस्थिती झाली आपली. पाकिस्तान, घाणेरडी सवय त्याला, दरवेळेला फटके खातो, परत मागे जातो, परत फटके खायला येतो. 65 आला, मात्र ह्या वेळेला त्यानं फटके खाल्ले, मागं गेला व्यवस्थित.
यामुळं आणि 1965-66 ला पडलेल्या दुष्काळामुळं तिसरी पंचवार्षिक योजना पूर्तता फेल झाली. या काळात महाराष्ट्रासाठी महत्वाचं म्हणजे MIDCचा जन्म झाला. पुढे IDBI आणि UTI सारख्या संस्था जन्माला आल्या. या UTIनं भारतातला पहिला म्युच्युअल फंड जन्माला घातला. त्याचं नाव US64. त्याचं नाव US64. का असं नाव दिलं ह्याची छान हिस्ट्री आहे, नक्की सापडावा. याच काळात राज्य नियोजन आयोगाचा जन्म झाला 1965. आज भारतासाठी महाराष्ट्रासाठी महत्वाचा विषय MSP मिनिमम सपोर्ट प्राइस ही दिली पाहिजे या विचारानं इथे हा कृषी मूल्य आयोग जन्माला आला. त्याची जबाबदारी ही MSP डिसाइड करायची. त्या ठरलेल्या MSP ने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं धान्य विकत घ्यायचं. सिस्टम खूप छान चालली, भारताला फायदा झाला. या APC ला कंटिन्यू केलं गेलं. 1985 ला नाव बदलून CSCP करण्यात आलं, कमिशन ऑन ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस. आत्ताचा मुद्दा त्याला लिगलाइज करा. त्यासाठी हरियाणा आणि पंजाब मधले शेतकरी हे दिल्लीच्या बॉर्डरवरती जाऊन बसलेले होते. त्यानंतर तिथं काय काय झालं आपल्याला माहिती आहे. मोठ्या प्रमाणात लोकसभा इलेक्शन्समध्ये याचा इम्पॅक्ट हा आपल्याला बसताना दिसतो आहे. नेक्स्ट 62चं युद्ध 65चं युद्ध फटका बसला. गपचूप सुट्टी घ्यावी लागलेली होती आपल्याला. याला आपण प्लॅन हॉलिडे म्हणतो. त्या प्लॅन हॉलिडेच्या काळात आपण रुपयाचं अवमूल्यन केलं 36.5, जे की हायेस्ट होता आतापर्यंतच. याच काळात हरित क्रांती झाली. नॉर्मन बोरलॉग साहेबांनी तिकडं मॅक्सिकन गव्हाचं संकर हे नुरीन मॅक्सिकन गव्हाबरोबर संकर तयार केलं आणि नुरीन नावाची जी जात होती तिचं संकर मॅक्सिकन गव्हाबरोबर केलं आणि त्याच्यातनं हाय यिल्डिंग व्हरायटी त्यांना मिळाल्या. HYV वरती क्वेश्चन्स रिपीटेड आहेत. गहू, ज्वारी, मका, तांदूळ ह्याला ते उपयोगी ठरलेलं होतं. विश्वात जी हरित क्रांती झाली ती भारतात आली. विश्वाच्या हरित क्रांतीचे जनक हे नॉर्मन बोरलॉग. मात्र त्याला ज्यांनी भारतात आणलं ते म्हणजे MS स्वामीनाथन. आत्ताच्या परीक्षेला सगळ्यात महत्वाचे कारण त्यांचा मृत्यू झालेला आहे. कारण क्रमांक 2 त्यांना भारतरत्न भेटलेलं आहे. दोन्ही महत्वाची कारण आहेत. त्यामुळे MS स्वामीनाथन साहेबांबद्दल सगळं काही वाचून घ्या. मी त्याच्यावरती एक खूप छान रील आपल्या फिजिक्स वालावरतीच बनवलेली आहे. तुम्ही ती रील मध्ये जाऊन 1 मिनिटात त्यांची सगळी माहिती घेऊ शकता आहात. तर MS स्वामीनाथन सरांनी ते भारतात आणलं. ही होती हाय यिल्डिंग व्हरायटी. भारतात ग्रीन रेव्होल्यूशन झालं. पण लक्षात घेण्याचं काम आहे भारतातलं जे ग्रीन रेव्होल्यूशन आहे ते भारतातलं ग्रीन रेव्होल्यूशन हे पूर्णतः हे प्लॅन हॉलिडे मध्ये झालं. सुरुवात 3rd 5 year प्लॅन मध्ये झाली. मात्र अकम्प्लिशमेंट ही प्लॅन हॉलिडे मध्ये आलेली होती. ठीक आहे. ही जरा एक स्लाइड आधी आलेली आहे, तिला मागे टाकायला हवं. याच काळात 69 ला MRTP नावाचा कायदा आला, मोनोपॉली अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट. ज्या कंपन्या मोनोपॉली तयार करत होत्या त्यांच्यावरची मोनोपॉली रिस्ट्रिक्ट करण्यासाठीचा हा कायदा होता. या कायद्याला 1991 ला काढून टाकण्यात आलं. सन 2002 ला त्याची जागा घ्यायला स्पर्धा कायदा आला. सन 2009 ला तिथे स्पर्धा आयोग जन्माला आलेला होता. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला तिथं घडताना दिसतात आणि यांच्यावरती प्रश्न आयोगानं विचारलेले रिपीटेड आहेत. याच काळात लीड बँक स्कीम आली. धनंजय गाडगीळ आणि FS नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली एका राष्ट्रीयकृत बँकेनं एक जिल्हा दत्तक घ्यायचा. एक जिल्हा एक बँक या तत्वावरती तो जिल्हा कसा सुजलाम सुफलाम होईल याकडे लक्ष द्यायचं ठरलं. याच काळात दुधाचा महापूर झाला 1970 ला नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड कडनं. त्याची पहिली फेज 70 ते 80 वरती आहे. याच्यावरती क्वेश्चन होता. बरं, यात आपल्याला 4थी पंचवार्षिक योजना सुरू झालेली आहे हे कळून येतं. 4th 5 year प्लॅन 4थी पंचवार्षिक योजना या काळात सुरू झालेली होती. आणि आता भारताचं जे सगळं अर्थकारण आणि राजकारण आहे ते इंदिरा गांधींशी फोकस झालेलं आपल्याला दिसून येतं. पुढे 4, 5 आणि 6 या पंचवार्षिक योजनांच्या काळात पण ॲलन मान आणि अशोक रुद्र
यांचं प्रतिमान जे आहे ते वापरलेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट, एक घडवण्यामध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे ते म्हणजे वर्गीस कुरियन साहेब. त्यांच्यावरती प्रश्न येऊन गेलेला. त्या प्रश्नांमध्ये पण महत्वाची बाब मी तुम्हाला सांगून ठेवतो, ती म्हणजे लक्षात घ्या की जेव्हा कधी एमपीएससीचे प्रश्न येतात की अंधाऱ्या रात्रीमध्ये इतके लोक छत्री खाली उभे होते किंवा मी दूध पित नाही, मला ते आवडत नाही, हे विधान नेहमी बरोबर असतात. उगा चेक करायला जाऊ नका. ते तुम्हाला हे वर्गीस कुरियन साहेबांवरती विचारलेला प्रश्न आहे. गो अँड चेक इट आउट. मी दूध पित नाही, मला ते आवडत नाही, अंधाऱ्या रात्री छत्री खाली एवढे लोक उभे, चेक नाहीच करायचं, हे विधान बरोबरच असतं. ठीक आहे. नेक्स्ट, या काळात फेरा नावाचा कायदा आला, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट. तुमच्या खिशात परकीय करन्सी आहे, ती चुकीच्या कारणाला वापराल, सरकार तुम्हाला उचलेल. जय हिंद, जय महाराष्ट्र तुमचा. ह्याला बदलणारा फेमा नावाचा कायदा पुढल्या काळात आलेला आपल्याला दिसतो. यानंतर आली 5वी पंचवार्षिक योजना, इंदिरा गांधी. ही योजना वेळेआधीच 1 वर्ष संपवण्यात आलेली होती. त्याला जबाबदार हे इंदिरा गांधी आणि त्यांचा स्वभाव होता. इंदिरा गांधींनी नॅशनल इमर्जन्सी प्रोक्लेम केली. लोकांना डेमोक्रेसी बरोबर हे खेळलेलं आवडलं नाही. लोकांनी इंदिरा गांधींना घरी बसवलेलं होतं. 75ला आणीबाणी झाली. 77ला जनता पार्टीचं सरकार आलं. 5वी पंचवार्षिक योजना गुंडाळून ठेवण्यात आली. पुढं 78ला त्यांनी म्हणजे जनता पार्टीनं स्वतःचा रोलिंग प्लॅन इंट्रोड्यूस केला. या काळात घडलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट तो म्हणजे भारताचा न्यूक्लिअर बॉम्ब बनवून तयार झाला आणि त्याची चाचणी आपण घेतली. राजा रामन आहे या चाचणीचे हेड होते. नाव नीट लक्षात ठेवा. पुढे जेव्हा न्यूक्लिअर टेस्ट अटलजींच्या काळामध्ये झाली, त्याचे हेड डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर होते. दोघंही मंडळी भारताच्या न्यूक्लिअर प्रोग्रामसाठी महत्वाचे. 18 मे 74 ही ती तारीख होती. याच काळात गरिबी हटाव यासाठी 20 पॉइंट प्रोग्राम इंट्रोड्यूस केला गेलेला होता. 20 पॉइंट प्रोग्राम मध्ये 3 वेळेला बदल झालेत. पहिला बदल स्वतः इंदिरा गांधींनी केला, दुसरा बदल त्यांचा मुलगा आणि तिसरा बदल मनमोहन सिंग साहेबांनी केलेला आहे. यावर एमपीएससीचा प्रश्न येऊन गेलेला आहे. चौथ्या योजनेत 1971ला इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला. 5व्या योजनेत त्याचं काम चालू झालेलं आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, या काळात RRBचा जन्म झाला, रिजनल रुरल बँक्स. तर यासाठी सर्वात पहिल्यांदा ऑर्डिनन्स पास झालं, वटहुकूम, कारण त्या काळामध्ये इमर्जन्सी होती. मग पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका जन्माला आल्या. त्यातली सर्वात पहिली होती, तिचं नाव प्रथमा बँक. जन्माची तारीख 2 ऑक्टोबर 1975, गांधी जयंती. त्यांचा कायदा मात्र 1976 ला आलेला आहे. RRBच्या बाबतीत सगळं उलट घडलेलं आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, हे त्या काळातलं इंदिरा गांधीजींचं फेमस वाक्य आहे, वो कहते हैं इंदिरा हटाओ, मैं कहती हूँ गरीबी हटाओ. याच काळात ट्रायसम योजना आलेली होती, ट्रेनिंग ऑफ रुरल युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. या योजनांच्या डेट्स लक्षात ठेवा. एमपीएससी मेन्सला या योजनेच्या डेटवरती तसा प्रश्न आहे. यानंतर भारताच्या इतिहासातली सगळ्यात महत्वाची योजना ICDS आलेली होती, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. महिलांमध्ये लोहाची कमतरता, त्यामुळे ड्युरिंग द प्रेग्नन्सी ब्लड फ्लो जास्त झाल्याने MMRचं वाढतं प्रमाण. आई सुरक्षित नाही तर बाळ कसं काय सुरक्षित राहील. IMR, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, यातनं बाळ वाचलं तर ते कुपोषित होतंय. हे सगळं मिटवण्यासाठी ICDS आपण सुरू केलेली होती. नेक्स्ट, जनता पार्टीचा योजना आली. मोरारजी भाई प्राईम मिनिस्टर बनले, त्यांनी सरकती योजना इंट्रोड्यूस केली. लकडावाला योजनांवरती ती आधारित होती. याच काळात अशोक मेहता आले. ते म्हणाले काय गरज पडलेली आहे ते त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेची, द्विस्तरीय आणा. ठीक आहे. नेक्स्ट, 6वी पंचवार्षिक योजना आली. परत इंदिरा गांधींचा कमबॅक आपल्याला ह्या योजनेमध्ये दिसतोय. त्या योजनेत नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, ह्याच्यावरती एमपीएससीचं प्रेम आहे. यांच्या जन्माची तारीख, RIDF, ॲपेक्स इन्स्टिट्यूशन, असले दणकवून प्रश्न नाबार्डवरती ऑलरेडी एमपीएससीने विचारलेले आहेत. नेक्स्ट, ऑपरेशन ब्लू स्टार झालं. भिंडारवाले यांनी अमृतसर सुवर्ण मंदिर काबीज केलेलं होतं. तिथं स्वतंत्र खलिस्तानाची मागणी करण्यासाठी शस्त्रास्त्र जमवलेले होते. मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांना इंदिरा गांधींनी बोलवलं आणि सांगितलं की सगळी साफसफाई करून टाका. त्यावरती सही करताना इंदिरा गांधी म्हणालेल्या होत्या की आय एम सायनिंग ऑन माय डेथ वॉरंट. इंदिरा गांधींचे वाक्य ते. आणि
ऑपरेशन ब्लू स्टार झालं आणि तसंच घडलं. 5व्या महिन्याला इंदिरा गांधींना त्यांच्या राहत्या घरात त्यांचे 2 जे अंगरक्षक होते, बियान सिंग आणि सत्वंत सिंग, त्यांनी गोळ्या घातल्या. हे सर्व ऑपरेशन महाराष्ट्राचे जनरल अरुण कुमार वैद्य यांनी लीड केलेलं होतं. त्यांना पुण्यात गोळ्या घालून मारण्यात आलेलं होतं. इंदिरा गांधीजींच्या काळात घडलेल्या या सगळ्या घटना या महत्वाच्या आहेत. त्यांच्या काळात आपण बघितलं ग्रीन रेव्होल्यूशन झालं. त्यांच्या काळात आधी 14 बँका आणि नंतर 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. 71ची भारत पाकिस्तान वॉर आणि बांगलादेशची रचना झाली. शिमला करारात पाकिस्ताननं मान्य केलं की बांगलादेश आमचा भाग नाही. आज हा मुद्दा परत एकदा आपल्यासाठी वादाचा उभा राहिलेला आहे. प्रिव्ही पर्स पॉलिसी बंद केली, पेन्शन्स बंद केल्या, ऑपरेशन स्माइलिंग मुद्दा घडवून आणलं. त्यांच्या काळात पहिला माणूस हा भारतातनं स्पेसमध्ये गेला. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आय एम टॉकिंग अबाउट राकेश शर्मा सर. त्यांच्याच काळात फॉरेन पॉलिसी आली आणि त्याच्यामुळं आपला पहिल्यांदा फॉरेन ट्रेड पॉझिटिव्ह झाला. 72, 73, 76, 77 या 2 काळांमध्ये. 7वी पंचवार्षिक योजना आली, तिला रोजगार निर्मितीजनक योजना म्हटलं जातं. यात राजीव गांधी हे किंग होते. या काळात बोफोर्स प्रकरण घडलं, जे वर्तमानपत्रात छापून आलं आणि काँग्रेसची सत्ता गेली. या काळात मिझोराम, अरुणाचलचा जन्म झाला. गोव्याला ऑलरेडी आपल्याकडे होता, त्याला पूर्ण राज्याचा आपण दर्जा दिला. या काळात पक्षांतर बंदी कायदा आला, ज्याच्यावरती आता परत एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, इंदिरा आवास योजना, जिला आता आपण प्रधानमंत्री आवास योजना या नावानं ओळखतो. कपार्ट, काउन्सिल फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ॲक्शन्स अँड रूरल टेक्नॉलॉजी नावाची योजना आली. दशलक्ष विहिरींची योजना, मिलेनियम वेल डेव्हलपमेंट स्कीम जन्माला आलेली होती. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट खूप महत्वाचं आहे. त्याच्यात रिसेंट बदल करण्यात आलेले 2019ला. याच्याविषयी तुम्ही वाचावं असं मला खरंच एकदा वाटतं. नेक्स्ट, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड आणला गेला. खडू फळा मोहीम, शाळेत बेसिक अम्युनिटीज प्रोव्हाइड करायच्या. राष्ट्रीय साक्षरता मिशन आलं. अशी मंडळी ज्यांना 15 ते 35 वय, त्यांना आपण कार्यात्मक साक्षर बनवायचं असं या माध्यमातून ठरलं. नॅशनल हाऊसिंग बँकेचा जन्म झाला. ही ॲपेक्स बँक होती हाऊसिंग फायनान्स मधली. नेक्स्ट, नेहरू रोजगार योजना आली शहरी भागासाठी. जवाहर रोजगार योजना आली ग्रामीण भागासाठी. नेहरू नागरी, जवाहर ग्रामीण असं लक्षात ठेवा. यांच्यावरती क्वेश्चन रिपीट आहे. नेक्स्ट, 7व्या योजनेनंतर एक सुट्टीचा कालावधी आपल्याला घ्यावा लागला. पहिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणालाच मॅन्डेट नव्हतं. त्यात राजीव गांधींची हत्या, USSRचे क्रायसिस झाले, USSR वेगळा झाला, गल्फ वॉर सुरू होती, त्यामुळं डॉलर रुपया यांच्यातला भेद वाढला. सगळेच कार्यक्रम एका वेळेला झाले. एवढी वाईट परिस्थिती आली की आपल्याला IMF कडे जावं लागलं. त्यांना सांगा भाऊ मदत करा आपल्याला. आम्हाला म्हणले ह्या वेळेला मदत करू, पण LPG घ्या. तुम्ही जर तुमच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करणार असाल तरच आम्ही तुम्हाला मदत करू. या काळात 3 वेळेला डिव्हॅल्युएशन झालं. ह्याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. बॅलन्स ऑफ पेमेंटचे क्रायसिस, परकीय धनाचा तुटवडा, चलनवाढीचा मोठा दर, औद्योगिक मंदी, या सगळे प्रॉब्लेम्स त्यावेळेला होते. या काळात मंडल आयोग आलं, ज्यानं OBCंना 27% आरक्षण द्यायचं ठरवलं. एला आरक्षण मिळालं, बीला नाही, बीला मिळालं सीला नाही, सीला मिळालं डीला नाही. हे दंगे. VP सिंग सरकार होतं ते. देशात राजकीय अस्थिरता आली. त्याच काळात राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद प्रकरण, दंगेच दंगे. उरला सुरला कार्यक्रम हर्षद मेहता साहेबांनी लावला. त्यांच्यामुळे पुढे सेबीची रचना करण्यात आलेली होती. 8वी पंचवार्षिक योजना या काळात जन्माला येताना दिसते. PV नरसिम्हा राव हे त्यावेळेला अध्यक्ष होते आणि राव मनमोहन फॉर्म्युलाने आपण LPG कडे जायचं आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करायचे असं ठरलं. यात इंडस्ट्रीजचं मॉडर्नायझेशन करायचं, पॉप्युलेशन ग्रोथ कंट्रोल करायची, पॉवर्टीचं रिडक्शन करायचं, एम्प्लॉयमेंटचं जनरेशन करायचं, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं. याच काळात भारत WTOचा मेंबर सुद्धा झालेला होता.
इथे LM सिंघवी समितीनं सांगितलं की आपण काय करूया, पंचायती राजला घटनात्मक दर्जा देऊन टाकूया. 74-75वी घटना दुरुस्ती झाली आणि LM सिंघवी समितीच्या शिफारसीनं पुढे कॉन्स्टिट्यूशनल दर्जा हा त्यांना देता आला. टुरिझम मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटकडे भारत वळाला. या काळात ठरलं 5.6% ग्रोथ रेट गाठायचा, पण तो जास्त गाठला गेला. योजना यशस्वी ठरलेली होती. या काळात या सर्वच्या सर्व योजना आलेल्या होत्या. त्यातली MP लॅड्स सगळ्यात महत्वाची. सिट्रा नावाची योजना आली, सप्लाय ऑफ इम्प्रूव्ड टूल किट्स टू द रुरल आर्टिशन. ग्रामीण भागामध्ये जबरदस्त कारागीर होते, त्यांच्या स्किल्स मध्ये आपण कशी वाढ करू शकतो यावरती फोकस्ड ही योजना होती. MP लॅड्स ही आली. डिसइन्व्हेस्टमेंटचे वारे चालले. ज्या कंपन्या परफॉर्म करत नाहीत त्यांना फुकून टाका, विकून टाका, हे आधीच डिसाईड झालं. पुढे जेव्हा अटलजी सत्तेत आले त्यांनी हा कार्यक्रम व्यवस्थित पद्धतीत राबवला आणि डिसइन्व्हेस्टमेंट घडवून आणलं. 2016 मोदींच्या काळात या मंत्रालयाला आता दीपम असं नाव देण्यात आलेलं आहे. याच काळात भारतातली सर्वात यशस्वी मिड डे मील स्कीम HRD मिनिस्ट्रीने राबवली, जेणेकरून मुले शाळेत येतील शिवाय त्यांना न्यूट्रिशन पण भेटेल. हे दोन महत्वाचे उद्दिष्ट यामध्ये आपण ठेवलेले होते. नववी पंचवार्षिक योजना आली 97 ते 2002. या काळात 3 वेळेला अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान बनलेले होते. काय काळखंड होता, जरा एकदा व्हिडिओ पॉज करून पटकन कमेंट बॉक्स मध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. नववी पंचवार्षिक योजना हिच्या ध्येयावरती क्वेश्चन 10 वेळा विचारून झालेले. सामाजिक न्याय, समानतेसह आर्थिक विकास. लक्षात ठेवा, पाठ करून टाका. LPG झालं होतं, त्यामुळे आता फळं मिळायला आपल्याला सुरुवात झालेली होती. भारताला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाली. मग आता या काळामध्ये आपण काय केलं, 2 योजना आणल्या. सुवर्ण जयंती शहरी रोजगार, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार. तर लक्षात घ्या, यांच्यावरती क्वेश्चन रिपीट आहेत. या 6 योजना याच्यात मर्ज करण्यात आलेल्या होत्या. कोणकोणत्या योजना आहेत असा प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे. जरा एकदा ते नीट तुम्ही सगळ्यांनी वाचून ठेवा. याच काळात सेज जन्माला आले, स्पेशल इकॉनॉमिक झोन. चायनाकडनं हे धोरण आपण घेतलेलं होतं. सर्व EPZ आता आपण सेज मध्ये कन्वर्ट केलेले होते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जन्माला आलेली होती. अटलजींचं सरकार होतं. गडकरी साहेबांना केंद्रात बोलवण्यात आलं की सांगा आपण ग्रामीण भागासाठी काय करू शकतो. तर ग्राम विकास मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना जन्माला घालण्यात आली, जेणेकरून मैदानी भागात जर 500, डोंगरी भागात जर 250 लोक राहत असतील तर त्यांना रस्ता प्रोव्हाइड करायचा, हे या योजनेद्वारा ठरलं. अंत्योदय अन्न आणि अन्नपूर्णा योजना आली. अन्नपूर्णेवरती मागच्या राज्यसेवेमध्ये प्रश्न आहेत, विसरता कामा नये. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आली 2001ला. हिच्यात जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीमचं लग्न होतं. पुढे नॅशनल फूड फॉर वर्क आणि संपूर्ण ग्रामीण योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना यांचं लग्न लावलं. नरेगा जन्माला आली. 2 ऑक्टोबर 2009ला याच योजनेचं नाव महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम करण्यात आलेलं आहे. हा त्याचा फ्लो चार्ट आहे जो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही सर्वात पहिल्यांदा 80ला NREP आली, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. तिचं लग्न RLEGP बरोबर लावलं. त्यांचं बाळ म्हणजे जवाहर ग्राम समृद्धी योजना. पुढे एम्प्लॉयमेंट अश्युरन्स त्याच्यात ऍड करून SGRY आली. तिचं लग्न नॅशनल फूड फॉर वर्क बरोबर लावून नरेगा जन्माला आलेली होती. जा आणि चेक करा, दणकवून क्वेश्चन नरेगावरती आहेत. मला या योजनेबद्दल सगळं ABCD माहितीच हवं. पुढे जो फेरा कायदा होता त्याला हटवण्यात आलं, त्याला फेमामध्ये रूपांतरित करण्यात आलेलं होतं. नेक्स्ट काही राजकीय घडामोडी महत्वाच्या घडल्या. 11 ते 13 मे ऑपरेशन शक्ती झालं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या नेतृत्वात परत एकदा न्यूक्लिअर टेस्ट आपण घेतली. कारगिल युद्ध झालं, ऑपरेशन विजय. याच काळात गोधरा हत्याकांड झालं आणि मोदी हे नॅशनल लीडर म्हणून जन्माला येण्याचं काम हे या घटनेनंतरचं आहे. नेक्स्ट 10वी पंचवार्षिक योजना आली, मात्र यात सत्तेचं हस्तांतरण झालं.
अटलजींकडनं सत्ता निघाली आणि मनमोहन सिंग साहेबांकडे गेली. 2004च्या निवडणुका झाल्या. त्यात शायनिंग इंडिया नावाची कॅम्पेन अटलजींच्या काळात आली, ती देशाला आवडली नाही. सोनिया गांधीजी यांनी इलेक्शन्स लीड केलेले होते, पण त्या प्राईम मिनिस्टर व्हाव्या असं त्यांच्या पार्टीमधल्या लोकांची पण इच्छा नव्हती. त्यानंतर एक ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर नावाचा एक भन्नाट मूव्ही आलेला आहे संजय बारू लिखित एका पुस्तकावरनं, तुम्ही तो बघितलेलाच असेल कदाचित. 10वी पंचवार्षिक योजना आली, त्याच्यामध्ये सस्टेन ऍक्सेस टू द पोर्टेबल ड्रिंकिंग वॉटर, घरात नळातनं पेयजल आलं पाहिजे, सगळ्या नद्या क्लीन करा, ग्रोथ रेट वाढवा, आणि असे उद्दिष्ट आपण डोळ्याच्या समोर ठेवले. याच काळात FRBM नावाचा कायदा अटलजींच्या काळात आलेला होता. पुढे मनमोहन सिंग साहेबांनी त्याला राबवायचा होता, तो राबवला गेलेला नव्हता. FRBM वरती क्वेश्चन्स रिपीटेड आहेत. रेव्हेन्यू डेफिसिटला 0.5 ने कमी करत करत 0, फिस्कल डेफिसिटला 0.3 ने कमी करत करत 3 पर्यंत आणायचं होतं. या काळात या सर्व महत्वाच्या योजना इंट्रोड्यूस करण्यात आलेल्या आहेत. या सर्व योजना प्रचंड महत्वाच्या. एक स्क्रीनशॉट याचा घेऊन घ्या आणि नंतर याबद्दल नक्की वाचा. आय होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. 10वी पंचवार्षिक योजना यशस्वी ठरली. तिनं खूप सगळ्या सेगमेंट्समध्ये खूप चांगलं काम केलेलं होतं आणि ग्रोथ रेट जरी आपल्याला दिसत नसला तरी वेगवेगळ्या सेगमेंट्समधलं तिचं वेगवेगळं काम हे महत्वाचं होतं. 11वी पंचवार्षिक योजना आली. GDPचा ग्रोथ रेट दणकन मोठा ठरवण्यात आलेला होता. या पुढच्या काळात ऍग्रिकल्चरचा ग्रोथ रेट सर्व योजनांमध्ये 4% ठरला, 10, 11, 12, पण त्याच्यात एवढी काही चांगली जी अचिव्हमेंट आहे ती झालेली नव्हती. पूर्णपणे मनमोहन सिंग साहेबांनी अध्यक्ष म्हणून काम बघितलं. मॉन्टेक अहलुवालिया साहेब ह्या काळामध्ये त्यांनी काम बघितलं. देशाच्या GDPचं लक्ष वाढवून ठरवण्यात आलेलं होतं. सर्वांपर्यंत लाभ पोहोचावा हे ठरवलेलं होतं. नवीन रोजगारांची निर्मिती व्हावी हे देखील या काळामध्ये ठरलेलं होतं. साक्षरता 7 वर्षांपेक्षा जास्त मुलींची 75% गाठायची होते. स्त्री पुरुष यांच्यातली तफावत 10% खाली आणायची होती. उच्च शिक्षण 10%वरनं 15%कडे न्यायचं होतं. क्रोनॉलॉजी लक्षात घ्या. 8व्या योजनेत ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, 9व्या योजनेत सामाजिक न्याय, समानतेसह आर्थिक विकास. 10व्या योजनेमध्ये प्राथमिक शिक्षण, 11व्या योजनेमध्ये उच्च शिक्षण, 12वी योजना सगळ्यात महत्वाची, त्याच्यात शाश्वत विकासाकडे आपण वळालेलो होतो. याच काळात राष्ट्रीय कृषी विकास योजना आलेली होती. रफ्तार तिचं नाव, 2007ला. याच्या इयरवरती क्वेश्चन ऑलरेडी विचारला गेलेला आहे. यानंतर आली 12वी पंचवार्षिक योजना, ज्याच्यात शाश्वत विकासावरती शाश्वत विकासावरती लक्ष द्यायचं असं आपण ठरवलेलं होतं. या सर्व पंचवार्षिक योजनात बेसिकली हा चार्ट महत्वाचा, कारण हा चार्ट स्टेट बोर्ड मधला आहे. त्यामुळे ह्यांच्यावरती जर क्वेश्चन बसले तर सर्वात कमी लक्ष कोणतं, तर पहिल्या योजनेचं. सर्वात जास्त अपेक्षित वृद्धी दर कुठे ठेवण्यात आला, तर हे बघा 10वी योजना. सर्वात कमी अचिव्हमेंट कुठं झाली, तर 3री योजना. सर्वात जास्त कुठं झाली, तर हे बघा 11वी योजना. तर चार्ट महत्वाचा आहे. याच्यातले हे ध्येय आणि ऑल महत्वाचे आहेत. 3 वेळा दारिद्र्य हा शब्द वापरला गेलेला आहे. कोणत्या योजनेत माहिती पाहिजे तुम्हाला. स्टेट बोर्ड मधला डेटा आहे, सगळ्यात महत्वाचा आहे. यानंतर 14च्या निवडणुका झाल्या. मोदी सत्तेत आले. आल्या 15 ऑगस्ट 2014ला ते लाल किल्ल्यावरती उभे राहिले आणि म्हटले नीती आयोग आता आम्ही जन्माला घालतोय. प्लॅनिंग कमिशनला जय हिंद जय महाराष्ट्र. प्लॅनिंग कमिशन बंद करून टाकलेलं होतं त्यांनी. जो लॉंग फॉर्म मी तुम्हाला दाखवतोय त्याच्यावरती 3 वेळा प्रश्न आलेले आहेत, जा आणि चेक करा. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. इथे इन्स्टिट्यूट नाहीये, इथे इन्स्टिट्यूशन आहे, लक्षात ठेवा. यावरती 3 वेळा प्रश्न आहेत. तर भारताचे पंतप्रधान याचे अध्यक्ष असत. उपाध्यक्षांची निवडणूक पण पंतप्रधान करायचे. पदसिद्ध सदस्य सुद्धा पंतप्रधान, CEO सुद्धा पंतप्रधानच निवडतात. कुठेतरी सेंट्रलायझेशन आपल्याला झालेलं दिसतं.
या नीतीमध्ये पंतप्रधान घेतील तोच निर्णय असेल. बघा ना, नियोजन आयोगाचा जन्म 15 मार्च 50, नीती आयोग 1 जानेवारी 15 जन्माला आला. याला निधी पुरवण्याचा अधिकार होता, पण हा फक्त एक थिंक टँक आहे. इथे एनडीसीची भूमिका महत्वाची होती. इथे एनडीसीची भूमिकाच काही नाहीये. आता राज्याचा मित्र म्हणूनच काम करेल. आणि ह्या बाबाचं काम म्हणजे फक्त ऐकायचं आणि केंद्राला जाऊन सांगायचं. बाकी ऐकायचं की नाही ऐकायचं ते केंद्रानं ठरवायचं. नेक्स्ट, सचिव किंवा सदस्य होते. ह्याच्यात एक मुख्य कार्यकारी सदस्य आहे. पण मी तुम्हाला सांगितलं, सदस्य असून फायदा नाही, त्यांच्याकडे निधी वाटपाचा अधिकारच नाहीये आणि काम करण्याचा अधिकार नाही. जाऊन फक्त केंद्राला सांगायचं, केंद्र पुढचं काम करेल. सो आपल्याला इथे हा नीती आयोग जो दिसतोय त्याकडे गोष्टी भरपूर आहेत, रिसोर्सेस भरपूर आहेत, अधिकार नाही आहेत. अर्धवेळ काम करणारे सदस्य नव्हते, त्यांच्याकडे अर्धवेळ काम करणारे सदस्य होते. पुढे इथं नियोजन आयोगाला अध्यक्ष, सचिव, पूर्ण वेळ काम करणारे सदस्य होते. यांच्याकडे फळी मोठी आहे पण काम करण्याचे अधिकार नाहीत. शेवटचा मुद्दा जरा नीट वाचला तर जास्त डिटेल कळेल की नियोजन आयोग राज्यांसाठी धोरणे लागू करणे आणि प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी काम करण्याचं काम करत होतं. यांना हा फक्त एक विचार करणारा गट होता, यांना अधिकारच नव्हते. तर असं आपण 47 पासून ते नीतीपर्यंत आलेलो आहे. तुम्हाला करण्याचं काम आहे की आता या नीतीबद्दल जे की पर्सन्स आहेत, उपाध्यक्ष कोण आहेत, सध्याचे सीईओ कोण आहेत, ऑल व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्हा सर्वांना तुमच्या अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. परत आता संध्याकाळी 6 वाजता भेटतोय. 10 ते 10 खूप सारे प्रश्न सोबत करूयात. मग सगळ्यांना तुमच्या अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.